तू काय करत होतीस माझ्या घरी? हे तुझं घर नाहीये, भुवनेश्वरी मॅडमचं घर आहे. तू इथे काय करत होतीस? माझं काम होतं. कुणाकडे? भुवनेश्वरी मॅडमकडे. आजी, ती इरा का आली होती आपल्याकडे? अगं इरा कशा पायी आली होती मला माहित नाही. हा, पण ती भुवीला भेटायला आली होती. मला ना तिच्यामुळे ह्या घरात काही प्रॉब्लेम्स व्हायला नको. अगं मग बोल की भुवीशी. काय करू? आजी म्हटल्या तसं भुवनेश्वरी मॅडमशी बोलू का मी? की नको? परत मॅडम कशा रिॲक्ट करतील माहित नाही. आधी अधिपतींशी बोलू का? त्यांच्याशी बोलते. या कच्च्या लिस्टचा काही फायदा नाही हो. मला पक्की लिस्ट काढून द्या, प्रिंटआउट काढून द्या. दिवाळीनंतर जे जे जॉईन झालेले आहेत कामगार त्यांचे नीट एकदा बघून क्रमवारी लावून मला लिस्ट काढून द्या. ते शिवाय मागा लागलाय माझ्या. चला तुम्ही बोलू नका, चला कामाला लागा. हे झालं. अजून बाबा अक्षरचा फोन कधीपासून वाचतोय, बोल लवकर. हा मास्तरीन बाई बोला घेऊ. तुम्ही चिडलाय का अजून? फोन उचलत नव्हता. अहो नाही नाही नाही, मी फोन लावला होता इथे चार्जिंगला, त्याच्यामुळे मी उचलला नाही. माझ्याकडे नव्हता फोन. आणि राग बिग काय मी मनात ठेवत नसतोय, तुम्हाला माहित आहे. जे काय असेल ते फाड्या दिवशी विसरून जायचं, टम्म दिवशी पुढे जायचं असते माणसाने. हे सूत्र आहे आपलं. मला नाही ना जमत ते. आणि मी खरं सांगते तुम्हाला, बाकी कुणावरही राग नाहीये माझा, पण इराबद्दल जो राग आहे ना माझ्या मनात, तो नाही जाऊ शकत इतक्यात. अहो काही झालं तरी ती शेवटी तुमची बहीण आहे, लक्षात घ्या. एवढं असेल का नाही, तुम्ही एक काम करा, त्यासनी बोलून घ्या आणि तुमच्या मनात जे काय आहे ते भडा 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 त्यांच्यासमोर बोलून मोकळं करा. मन माफ करून टाका त्याचं. तिनं आपण बोलवण्याची वाट नाही बघितली अधिपती. ती येऊन गेली घरी. इराताई घरी आले होते? हो, भुवनेश्वरी मॅडमना भेटून गेली ती. मला कळतच नाही ती का आली असेल. म्हणजे बघा ना, निखिलला फॅक्टरीमध्ये नोकरी लागणं, मग नंतर लगेच इराचं आपल्या घरी येणं, ह्याचं काहीतरी कनेक्शन असणार, काहीतरी दुष्ट हेतू असणार तिचा, मला नक्की माहिती. अहो नाही हो, नाही नाही असं काय बोल नका. सहज आले असतील त्या. पण आपल्याला न सांगता तिनं भुवनेश्वरी मॅडमना येऊन भेटण्याचं कारण काय? जाऊ दे, भेटू दे की मग. आपण कशाला पडायचं त्याच्यात. आले असतील, एवढं काय. अहो असं नाही अधिपती. तिनं जे आपल्या बरोबर केलं ते जर भुवनेश्वरी मॅडम बरोबर केलं तर? आई साहेब आहेत त्या, त्यासनी कोण मूर्ख बनवू शकत नाही. मला इराचा भरोसा नाही. मग एकदा बोलून घ्या तुम्ही त्यांच्या संग. काय तुम्ही असताना पाहिजे तर या म्हणावं घराकडे. ऐकणार नाही ती. मग आता 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 बोलावं लागेल मला भुवनेश्वरी मॅडमशी. म्हणजे आजीच म्हटल्या मला तसं, पण तरी मला असं वाटलं तुम्हाला विचारावं. काय करू मी? बोलू का? काय ठरवा बघा तुम्ही काय ते. नाही पण तुम्हाला काय वाटतंय सांगा ना. नका बोलू. पण मग तिनं भुवनेश्वरी मॅडम बरोबर जर तेच केलं तर पुढे जाऊन सगळं आपल्यावर येईल. अहो असं. बरं ठीक आहे, उद्या जर असं कधी काय झालंच समजा, मग तवाचं तवा बघूया आपण. आता येऊ विषयला वाढवू नका, ऐका माझं. हा, आणि मी घरला आलो नाही, मग आपण डिटेलमध्ये पाहिजे तर ह्याच्यावर बोलूया. मी आता लई कामात आहे, गडबडीत. मी ठेवू काय फोन? हा हा हा. हॅलो हॅलो. हा, हे बोल, काय झालं? अगं ही इरा खूप वेड्यासारखंच वागतेय ग. काय झालं आता? काय केलं तिने? अगं नोटांचं बंडल घेऊन आलीये घरी. टोटल 33 जण कामाला लागली म्हणायची. रेकॉर्ड्स आहेत सगळे फाईल मध्ये भावा. ए ओंक्या, यो निखिल केव्हापासून लागलाय रे कामाला? माहित नाही रे, त्याचा तोच आला आणि डायरेक्ट कामाला लागला. आणि तसंही रिक्वायरमेंट पण नव्हती आणि आपण त्याचा इंटरव्ह्यू पण नाही घेतला बाबा. ए यार, ते पॅकिंगचं बघितलं काय? चालू आहे का? ते बॉक्स बिक्स नीट मेजा म्हणा. मागच्या वेळी चुकीलं होतं काउंटिंग.
ऐक, तो निखिल तिथं असेल तर जरा पाठवून दे. निखिल निखिल हं. मला बोलवलं. ये यार, काय पाय येडा खोळा. बस बस बस. चाय घेणार? नाही नाही नको. काम काय जोरदार चालू केलंयस मर्दा. माझ्या आवडीचं काम आहे ना. बेस्ट बेस्ट बेस्ट. नाही, आणि आपल्या इकडं कामाला लागलास ती एक नंबर झाला. मला काय कल्पनाच नाही रे. म्हणजे केव्हा जॉईन झाला आणि काय झालं, या पोरग्याला सांगितलं कोणी ह्या फॅक्टरीत जागा रिकामी आहे? कारण जाहिरात काही दिली नव्हती ना आपण. की सुरुवातीचं काय बारीक सारीक हे फॉर्मॅलिटी, काय मुलाखत, हे ते केव्हा झालं, कोणी घेतली मुलाखत, केव्हा झाली? कारण मला काय पत्त्याच नाही रे, इथं कोणालाच काय पत्त्या नाही म्हणताना विचारालो. काही प्रॉब्लेम झालाय का दादा? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. ते सगळे रेकॉर्डला जमा करायला लागतं रे आम्हाला. पेपर सगळे तेच गोळा करून बसलोय सगळे मी. आणि तुझ्या पेमेंटचं कसं काय ठरलंय? काय इथं काय पोस्ट बिस्ट काय आहे काय नाही ते सीए सगळे विचारत असतो बाबा मला. त्याला सगळं सांगायला लागते मला. म्हणताना म्हणले एकदा तुला विचारून घ्यावं. आणि काय मुलाखत कोणी घेतली? भुवनेश्वरी मॅडमनीच घेतली होती. हा, कवा झाले? खूप दिवस झाले तर. बर बर बर. आणि मग तू कामाला आत्ता लागलायस ना? हो. म्हणजे आईसाहेब म्हणलं काय तुला की आत्ता जा फॅक्टरीत काम, असं आईसाहेबांनी सांगितलं? दादा काही प्रॉब्लेम असेल तर मी भुवनेश्वरी मॅडमशी बोलू का? कसं आहे बघ, शेवटी नाही म्हणलं तरी कारभार आहे. फॅक्टरीत कोण आलं कोण गेलं जे सगळं रेकॉर्ड ठेवायला लागते, त्याच्यावर नाही म्हणलं तरी लक्ष ठेवायला लागते रे. असा विषय देऊ. शेवटी आईसाहेबांनी तुझं डन केलंय म्हणल्यावर त्यांचा त्याच्यामागे काहीतरी विचार असणार. तू त्याचा लोड घेऊ नको. तू कर, काम कर बिंदास. हां, आणि तुझं ते हे जमा कर सगळं बाबा, कागदपत्र हे ते काय शाळेचं तुमचं दाखले काय जे काय असेल ते हां जमा कर. ते ऑफिसवाले सगळे मागतात ना, त्यांना ती सिस्टीमला सगळं फीड करायला लागते. हो देतो. उद्या आणून देतो. मी येऊ, काम आहे. करा, काम करा. नोटांची बंडल इराकडे? हो ना ग, खूप पैसे आहेत तिच्याकडे. अगं पण एवढे पैसे तिच्याकडे आले कुठून? काय माहिती, मलाही काही कळतच नाहीये. बरं, हिला विचारलं ना तर काय सांगते माहितीये? लॉटरी लागली म्हणून. लॉटरी लागली? अक्षू, मला भीती वाटायला लागलीये ग. त्या मुलीचं काय चाललंय कोणाच ठाऊक. पूर्वी अशी वागत नव्हती का? हा निखिल जेव्हापासून हिच्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासूनच ही अशी वागते. सगळं त्याच्या डोक्याने ऐकत असते. आता हिचे काही पैसे आलेत ना, हे पण त्या निखिल कडूनच आले असतील बघ तू. अक्षय, मला खूप काळजी वाटतेय ग या मुलीची. तू बोल ना ग एकदा तिच्याशी. या मुलीचं नेमकं काय चाललंय ना काही कळतच नाहीये ग. हाताबाहेर गेलीये कार्टी. तू काळजी नको करू साई, मी बोलते तिच्याशी. पण एवढे पैसे आले कुठून असतील ग हिच्याकडे? आई, मी करते सगळं नीट. हा, तू नको काळजी करूस. बाबांना माहित नाही हा हे? नकोच सांगूस तू. मी करते तुला नंतर फोन. हो अक्षू. आणि हा बरं ठीक आहे. हो. नाही अगं, आता लई दिवस झाले की ग. बोलू की पोरीला परत. अगं चंचीला का नाही तिच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. पोरगी एकटीच आहे ग तिकडं. माझा जीव लागना ग ताई. आईचं मन आहे. झोप लागत नाही ग मला. अन्न घशा खाली उतरत नाही. मग मन मन करे असं बिनबिनतंय. ताई, माझं घरी तिच्याशिवाय इथं जीव जीव लागना ग. मला गमना इथं. असं म्हणतेस? मग असं कर, जा तू तिच्याकडं. आई आहेस तू, समजू शकतोय आम्ही. लेकराशिवाय जीव लागणार नाही. हा, जा तिच्याकडे जा. आणि तिचं लग्न बिग्न ठरलं की बोलूया मस्ती. अगं ताई, लग्न ठरलं म्हणजे? अगं आपलं ठरलंय ना हो समजा. आपलं जे ठरलं होतं तसं तुझी लेक वागली नाही. पण तू जाऊ शकतेस. तुला कोणी बी अडवलं नाही. तू जा तिच्याकडे जा. अगं ताई, मी तुला सोडून कुठे जाणार? आम्हाला धरून बसायला आम्ही काय लहान होतोय? अगं ताई, मी
काय तुझ्या पायाशी वाहून घेतलंय का स्वतःला? अगं मला तुझी सेवा करायची आहे जन्मभर. मग पोरीचं काय होणार आईशिवाय? मरू दे ती कार्टी, तिच्या गुणानं झालंय हे समज. हे असं खटखट करत जाऊ नकासा. दार उघडाय ना व, या की. मला वाटलं तुम्ही बोलताय म्हणून नॉक केलं. आम्ही बोलत असलो तर सांगू तुम्हासनी जावा म्हणून. नंतर येऊ का मी? नग दुर्गे, हा ताई. तुझा चहा आण आमच्यासाठी. तुम्ही चहा घेणार का? नाही नको. मी तुमच्यासाठी आणू का चहा? आता आम्ही दुर्गीला सांगितलंय ना व, आणल ती. दुर्गे, काय मुहूर्त बघतेस का पायगडे हवेत? येऊ मी? लग्न करून आलात की तुम्ही या घरात? ऐक, जेवणाच्या सुट्टीत सगळ्या कामगारांनी बोलवून घे. काय रोजानं जेवढे आहेत ना त्यांचं पेमेंट आज उरकून घेऊ. ते मंथलीवाल्यांचं पण आज उरकूनच घेऊया पेमेंट. पाव्याला फोन लाव रे. तुझी काय दिवाळीची सुट्टी संपत्या का नाही बाबा म्हणावं, ये आता. ठीक आहे, मी बोलवतो सगळ्यांना. हा दादा, हे डॉक्युमेंट. लगेच आणलीच डॉक्युमेंट? उद्या देतो म्हणलं होतास ना, एवढी घाई कशाला? नाही काही नाही, मेलवरती डॉक्युमेंट होतेच, म्हटलं प्रिंट काढून द्यावी पटकन. बर बर बर. आणि मगाशी मी जे काय बोललो त्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. नाही नाही दादा, मालक आहात तुम्ही, बोलू शकता, हक्क आहे तुमचा. अरे कसलं मालक बिलक काय नसते, ते काही विषय नाही सोड. आम्हाला बी विचारणारे लोक आहेत बाबा, काय सांगायचं तुला. एवढा मोठा कारभार आहे, सगळीकडे लक्ष ठेवायला लागते. काही मदत लागली तर सांगा नक्की. अरे विषयच नाही बाबा, सांगणार तुला. मग पुढचं काय नियोजन? कसलं? ते इरा ताईजन तुझ्या लग्नाचं रे. अच्छा ते वेळ आहे त्याला दादा. म्हटलं आधी सेटल होऊयात आणि मग करूयात लग्न, आणि तोपर्यंत इराचं कॉलेज पण संपेल ना. मी येऊ दादा, काम आहे थोडंसं. हा चल चल चल. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. कशाबद्दल? आपल्याबद्दल. बसा. नाही नको, ठीक आहे. आम्ही काय पण सांगितलं की त्याच्या विरुद्धच वागायचं असं ठरलंय वय तुमचं? नाही नाही, तसं नाही. मग बसा, या बसा. बोला, आधी सांगा, देवदर्शन झालं का नीट? हो मग काय प्रसाद वगैरे आणलाय ना? हो. हा नाही, असू दे असू दे, ठेवा, नंतर घेतो आम्ही, राहू दे. मॅडम, तुमचं फुलपगारे सरांशी काही बोलणं झालं का? हे बोलायचं होतं तुम्हाला आमच्याशी? नाही म्हणजे काय? आता काही विषय नको काढायला. मॅडमना चुकून जरी कळलं की मी आणि सर भेटलो होतो तर मॅडम सरांना पण नोकरीवरून काढतील. हो सुनबाई, हा कुठं हरवलात तुम्ही? काय विचारतोय आम्ही? नाही, या फुलपगाराच्या विषय मध्येच काय काढलं तुम्ही? हा मी सहजच काढला मॅडम विषय, आणि मला त्यांच्याबद्दल बोलायचंच नव्हतं. मग कुणाबद्दल? इरा. निखिल, अरे काय झालं? असं अर्जंटली का बोलवलंस मला? आणि असं जॉब सोडून मध्येच कसं काय आलास तू? अधिपती दादांना संशय आलाय. कसला? हेच, मला नोकरी कुणी दिली, का दिली, कधी दिली याच्याबद्दल. म्हणजे? अगं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करतायत दादा. पण का? तेच मी तुला विचारतोय इरा, काय झालंय का घरी? नाही, खरं तर मला ताई भेटली होती. कुठे? अरे भुवनेश्वरी मॅडमना भेटायला गेले होते ना, तिथे. म्हणत होती मला, कशाला आलीस माझ्या घरी? मग मी तिला सुनावलं, म्हणलं हे घर तुझं नाहीये, भुवनेश्वरी मॅडमचं आहे. इरा, कशाला असं बोलत असतेस तू काहीतरी? अरे मग काय करू? कशी वागते बघ ना ती माझ्याशी. आता याच्यावरून काय राडा होणार नाही ना? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम अधिपती दादांचं फार ऐकतात. अधिपती जर बोलले तर भुवनेश्वरी मॅडम मला जॉबवरून काढणार नाहीत ना? हे असं कसं करतील त्या? अगं करूच शकतात. ते दोघंही काय फार शिकलेले नाहीयेत, प्रोफेशनलिझम नाहीये त्यांच्याकडे.
उद्या आले आणि म्हणले जा तर काय करायचं? हे बघ, नाही म्हणणार त्यात असं काही. एवढ्या खात्रीने कसं काय बोलू शकतेस तू? अरे मी म्हणाले ना, मी त्यांना भेटायला गेले होते. त्या खूप चांगलं बोलल्या माझ्याशी. मला म्हणाल्या असं एकमेकांना मदत करायचं सत्र आपण चालूच ठेवूयात. आणि हे बघ त्यांनी मला काय दिलंय. मॅडम, इरा आली होती का इकडे? हिराबाई, हा, इरा मला दिसली. आता तुम्हाला दिसली म्हणजे आलीच असणार ना व? आम्हासने काय विचारताय? नाही, तसं नाही. मला असं विचारायचं होतं की तुमच्याकडे आली होती का ती? हाव नाही. म्हणजे आता पाहुणा घरी आला तर आम्ही विचारत नाही का आला म्हणून. रीत नाही या घरची. आणि तुमची बहीण, हा, आम्हाला वाटलं तुम्हाला भेटायला आली असल. पण मॅडम, मी तर देवळात गेले होते. चुकामुक झाली असल. नाही मॅडम, मला नाही वाटत असं. म्हणजे मला असं वाटतं की मी घरात नसताना ती मुद्दाम आली होती. का? तेच मला कळत नाहीये. मग जे तुम्हाला कळत नाही त्याबद्दल तुम्ही एवढ्या ठाम कशा? मॅडम, एक विचारू का? आता विचारताच आहे की. हा, बोला. तिचं तुमच्याकडे काही काम होतं का? नाही, तिचं काय काम असणार आमच्याकडं. दिवाळीत भेटायला जमलं नाही म्हणून दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली होती. मॅडम, ती जेव्हा घरी गेली तेव्हा तिच्याकडे खूप पैसे होते. मी एवढे पैसे एकत्र पहिल्यांदा बघितलेत आयुष्यात. मी सुद्धा एवढे पैसे पहिल्यांदाच बघतोय. मॅडम, मी एवढे पैसे दिले? हो, आणि मॅडम हेही म्हणाल्यात की अजून मदत करायची असेल तर 5-10 लाख रुपये सुद्धा देतील आपल्याला. काय? 5-10 लाख? तुला सांगू, मला हे सगळं बघून आणि ऐकून चक्करच येत होती तिकडे. हो, बरोबर आहे. ताईला माहित नाहीये ना मॅडमनी पैसे दिलेले? नाही, ती मला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न करत होती, पण मी तिला काहीच कळू दिलं नाही पैशांबद्दल. हे बरं केलंस तू. बरं, अजून काय बोलली ताई? तिला खूप इंटरेस्ट होता जाणून घेण्यात की मी तिकडे का आले होते. मग मी पण तिला म्हणाले, मला कशाला विचारतेस, जा मॅडमना जाऊन विचार. मग काही बोलली नाही. मग विचारलं असेल का मॅडमला तिने? अरे विचारू दे रे तिला. मला वाटत नाही भुवनेश्वरी मॅडम तिला काही सरळ उत्तरं देतील. आणि तसंही आपण भुवनेश्वरी मॅडमचं खूप मोठं काम केलंय. मला नाही वाटत ते आपल्याला वाऱ्यावर सोडतील. आणि तू हे बघ, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पण तू एक काम कर, तू भुवनेश्वरी मॅडमना आज कॉल कर आणि त्यांना सगळं सांग की अधिपती जिजू तुला असं काय काय विचारतायत ते. हे बघ, त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते. आणि तसंही आपल्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये. आणि तसंही ताईला खोटी प्रेग्नन्सी बद्दल कळलंच आहे ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं आपण. एक मिनिट. हॅलो, हा ओंकार सर. हो, मी इथेच आलो होतो. हो, येतो लगेच येतो. हो, आलो. फॅक्टरीमधून फोन होतो, जावं लागेल. पार्टी करूयात ना आता? उद्या करूयात ना इरा. बर, मग पैसे देऊ का तुला आता? अगं, फॅक्टरीमध्ये कुठे घेऊन जाऊ ते पैसे? ते तुझ्याकडेच ठेव आता. बर, ठीक आहे. पण आठवणीने मॅडमना आज फोन कर, विसरू नकोस. हो, करतो. निघू? हो, चल, बाय. नीट जा. हो. बाय. निखिल सर रोज लेट येतात. भावा, निखिलना काय नीट नाही वाटत आहे मला. म्हणजे तो काम करत नाही, मध्येच कुठेतरी गायब होतो. आणि त्याला वाटतं वहिनीच्या ओळखीने आल्या म्हणजे त्याला कोण काय बोलणार आहे. आता बघ ना, पुन्हा गायब आहे. कुठे गेलाय? अरे फोन केला होता, म्हणाला येतो म्हणून. आणि त्यांना काही विचारलं तर तुमचं आणि थोरल्या सरकारचं नाव घेतात. मग आम्ही काही बोलू शकत नाही. ते वेळेत येत नाहीत आणि काम संपेपर्यंत थांबत नाही. आणि असा मास दाखवतो की जणू फॅक्टरीचा मालक तोच आहे. ठीक आहे, बघतो मी. अरे भावा, पण त्याचं अति होतंय. त्याला वाटतं त्याला कोण काय बोलणार नाही तर तो काय पण करणार काय. मॅडम, तुम्ही दिले का तिला एवढे पैसे? तुमच्या बोलण्याचा रोग कळला नाही सुनबाई. नाही, म्हणजे तिनं तुमच्याकडे पैसे मागितले का? तुम्ही काय आमची उलट तपासणी घेताय का? नाही, तसं नाही मॅडम. पण सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेते मी. मग नका घेऊ लहान तोंडी मोठा घास. मॅडम, मला हे सांगणं गरजेचं आहे. काय? तुम्ही
प्लीज इरापासून लांब राहा, जपून राहा, सावध राहा. मी तिची सख्खी बहीण आहे खरं तर, पण तरीही तुम्हाला सांगते ती कधी कधी खूप खूप काय खूप चुकीचं वागते. म्हणजे? मी नाही सांगू शकत मॅडम तुम्हाला, पण तुम्ही समजून घ्या मॅडम प्लीज. तुम्हाला जे सांगता येत नाही ते आम्ही समजून कसं घेणार? मॅडम हे बघा, मी इराची सख्खी मोठी बहीण असून सुद्धा ती माझ्याशी चुकीचं वागली. मला एवढंच वाटतं की आपल्या घरातल्या कुणाशी किंवा तुमच्याशी तिनं काही उलटसुलट नको वागायला. तिला समज नाहीये मॅडम, खूप इमॅच्युअर आहे ती. आणि जर ती तुमच्याशी काही उलटसुलट वागली, तुम्हाला काही चुकीचं बोलली, तर मग पुन्हा आपल्यात तेढ निर्माण होईल. म्हणून मी सांगते, मी हात जोडून सांगते, ती वाईट मुलगी नाहीये मॅडम, पण तुम्ही जर तिच्यापासून अंतर ठेवलत ना तर ती घरातल्या कुणाशीही वाईट वागू शकणार नाही. प्लीज. हो, स्वतःच्या बहिणीबद्दल बोलताय तुम्ही, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? मॅडम ती माझी सख्खी बहीण असून सुद्धा माझ्याशी चुकीचं वागू शकते, वागलीये.